गणेशाच्या आगमनानंतर गौरींचंही आगमन घराघरात झालंय। पालघरमध्येही या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। पालघरमधील देहर्डी बोर्डी ते विरार या समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यात राहणाऱ्या पाचकळशी समाजातही गौरींचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातोय। गौरी पाचकळशी म्हणजे वाडवळ समाजातली आहे। ही साधारण बोर्डी पासून ते वसईपर्यंत अशा प्रकारची पारंपरिक पद्धतीची गौरी बसवली जाते। ही सासूरकरी म्हणून येते 2 दिवसाची पाहुणी। तिला आणण्यासाठी चंद्र काढला जातो, हळद शेंदूर, पिंजर, गुलाल ह्याचा आणि हळदीच्या पावलांनी चालून तिला घरात आणली जाते। गौरीचा असा प्रकार आहे जी ती सासूरकरीण असते, तिला बोलवायचं असते। म्हणजे ती सासूरकरीण आली की तिला जे काही आवडतात ते करतात। मुख्य म्हणजे तिला आळू गाठ्याची भाजी आवडते। आळू आणि म्हणजे वाल अशी आमटी करतो ते तिचा प्रकार। पूर्वीचा काळ असा होता की ते कोलंबी दाखवत होते, म्हणजे आळूमध्ये कोलंबी घालायची, पण आता प्रथा तशी नाहीये। तर मग आम्ही शाकाहारी दाखवतो, काही मटण पण दाखवतात। या भागात वंश परंपरागत पद्धतीने 2 पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते। एक म्हणजे मुखवटा पद्धत, तर दुसरी म्हणजे इंदव या झाडाच्या फांद्या आणून त्यांना दागिन्यांनी मढवलं जातं। नवीन साडी नेसवली जाते। विविध दागिन्यांनी या गौरीला सजवण्यात येतं। तिला आवडत असलेला नैवेद्य बनवून तिचा पाहुणचार केला जातो। मी या घरची माहेरवाशीणच आहे। पूर्वी पहिल्यापासून आमच्याकडे ही गौरी जी पाना फुलांची गौरीची त्याची पूजा अर्चा केली जायची। नंतर आजीला जी सर्वात मोठी मुलगी झाली पुष्पा ठाकूर म्हणून, त्यांच्यापासून जी ही मूर्तीची आमची प्रतिष्ठापना झाली ती 70 वर्षापासून आमच्याकडे आज ती चालू आहे। तिचं आम्ही वाजत गाजत गौरीच्या दिवशी आगमन करतो। संध्याकाळी 5 वाजता आम्ही घरामध्ये आणतो। हळदीच्या पावलांनी तिची आम्ही घरामध्ये त्याचं आगमन होते। याच समाजातील मनीष पाटील यांच्या घरी गेल्या 70 वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे। दरवर्षी त्यांच्याकडे गौरींची स्थापना करण्यात येते। सासूर वाशीण मुलीही या सणासाठी आवर्जून माहेरी दाखल झाल्यात। रुपेश पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पालघर।